जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी 2026 या शैक्षणिक सत्राच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती घेणार आहोत. जानेवारी 2026 शैक्षणिक सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेबाबत विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाच्या अशा 21 सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. प्रवेशाचा अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये आणि तुमचा प्रवेश विनाअडचण व्हावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण प्रत्येक सूचना व तिचा सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत व या सूचनेनुसार काय प्रोसेस करावी याबाबत मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला यापुढील सर्व व्हिडिओ वेळेत मिळतील. चला तर मग आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. पहिली सूचना म्हणजे विद्यापीठाने विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने करायचे ठरवले आहे. ही प्रवेश प्रक्रिया नेहमी ऑनलाईन पद्धतीने होते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार विद्यार्थ्याला जर मुक्त विद्यापीठात प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता कोणताही प्रवेश ऑफलाईन किंवा मॅन्युअल घेतला जाणार नाही. म्हणून प्रवेश अर्ज हे मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ycmou.digitaluniversity.ac ची लिंक या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला प्रवेश अर्ज भरायचा आहे. आता सूचना क्रमांक 2 बाबत. प्रवेश घेताना तुम्हाला ज्या शिक्षणक्रमास प्रवेश घ्यायचा आहे त्या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका वाचणे व समजून घेणे हे अत्यावश्यक असते. या माहिती पुस्तिकेत तुम्हाला आवश्यक असलेल्या शिक्षणक्रमाबाबत सर्व माहिती दिलेली असते. जसे नियम, पात्रता, शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांबाबतची सर्व माहिती या माहिती पुस्तिकेत दिलेली असते. म्हणूनच विद्यापीठाने दुसरी सूचना दिलेली आहे. या सूचनेत तुम्हाला माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कुठे उपलब्ध करून दिलेली आहे याबाबत सांगितलेले आहे. ऍडमिशन या टॅबवर प्रोस्पेक्ट्स माहिती पुस्तिका 2026 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. माहिती पुस्तिकेतील प्रवेशाशी संबंधित माहिती, उदाहरणार्थ प्रवेश पात्रता, शुल्क, अभ्यासक्रम, विषय इत्यादींबाबतची माहिती वाचून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पानांची प्रिंट काढून घ्यावी अशी सूचना दिलेली आहे. अनेक विद्यार्थी विचारतात की मी या कोर्सला पात्र आहे का किंवा फी किती आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे या माहिती पुस्तिकेत असतात. फॉर्म भरण्यापूर्वी ती डाउनलोड करून ठेवा. किमान एकदा तरी नीट नजरेखालून घाला, समजून घ्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या शिक्षणक्रमास प्रवेश घ्यायचा आहे अशा शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका तुम्ही डाउनलोड करून घ्यावी, ती तपासावी, त्यातील नियम, पात्रता हे समजून घ्यावे. आवश्यक असल्यास ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टींच्या पानांची प्रिंटआउट म्हणजेच हार्ड कॉपी ही तुमच्याकडे जतन करून ठेवावी. भविष्यात संदर्भासाठी ही प्रिंटआउट तुमच्या कामी येऊ शकते. आता आपण सूचना क्रमांक 3 बाबत माहिती घेऊ. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या LSC म्हणजेच लर्नर सपोर्ट सेंटर या टॅबमध्ये जिल्ह्यानुसार अभ्यास केंद्रांची यादी उपलब्ध आहे. LSC म्हणजेच लर्नर सपोर्ट सेंटर म्हणजेच अभ्यास केंद्र होय. तुम्हाला ज्या कॉलेज किंवा अभ्यास केंद्रावर जाऊन शिक्षण घ्यायचे आहे ते अभ्यास केंद्र तुमच्या जवळचे आणि सोयीचे असावे. तसेच त्या अभ्यास केंद्रावर तुम्हाला अपेक्षित असलेला शिक्षणक्रम हा ॲफिलिएटेड असणे अपेक्षित आहे. म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील LSC टॅबमधून तुमचे अभ्यास केंद्र चेक करून निश्चित करून घ्या. आणि फॉर्म भरण्यापूर्वी या अभ्यास केंद्राचा कोड आणि नाव तसेच पत्ता तुमच्याकडे नोंद करून ठेवा, जेणेकरून प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होणार नाही. तिसरी सूचना हेच सांगते की विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होम पेजवर LSC या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यास केंद्रांची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या शिक्षण केंद्रावर प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यास केंद्राचा पत्ता व संकेतांक लिहून ठेवावा. आता पुढे चौथी सूचना म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच UGC यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने ABCID आणि नंतर DEB ID तयार करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी ABCID तसेच DEB ID हे प्रवेश अर्जात नमूद करावेत. ज्या विद्यार्थ्यांना ABCID आणि DEB म्हणजेच DEB ID माहिती नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरील जुने व्हिडिओ तपासावेत. आपल्या चॅनलवर पूर्वीच ABCID तसेच DEB ID हे कसे तयार करावे याबाबत संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तपासून तुम्ही तुमचा ABCID तयार करू शकता. तसेच त्यानंतर तुम्हाला DEB ID सुद्धा हे व्हिडिओ पाहून जनरेट करता येईल. या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप ID कसे जनरेट करावे याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन धोरणानुसार सर्व विद्यार्थ्यांना
ABCID तसेच दूर शिक्षणक्रम डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला डेब ID जनरेट करणे व तुमच्या शैक्षणिक प्रोफाईलमध्ये ते ऍड करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे ID आपण आत्ताच जनरेट करून घ्यावेत. ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ID, विद्यार्थ्याचे शैक्षणिक क्रेडिट साठवण्यासाठी वापरला जाणारा युनिक ID. आणि DEBID म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID UGCच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोकडून दिला जाणारा ओळख क्रमांक. आता प्रवेश अर्ज भरताना महत्त्वाची व सर्वात गरजेची असलेली बाब ही सूचना क्रमांक 5 मध्ये देण्यात आलेली आहे. आपण याबाबत माहिती घेऊ. सूचना क्रमांक 5 मध्ये विद्यापीठाने माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारा स्वतःचा फोटो स्वतंत्रपणे सॉफ्ट कॉपीमध्ये JPG, JPEG, PNG या फॉर्मॅटमध्ये किमान 5 KB ते कमाल 1024 KB या साईजमध्ये आणि तसेच स्वाक्षरी देखील सॉफ्ट कॉपीमध्ये याच फॉर्मॅटमध्ये जवळ ठेवावी. प्रवेश अर्ज भरताना तुम्हाला हा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची असल्याने हे सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्याकडे असू द्या. तुमचा फोटो हा व्यवस्थित क्लिअर असणे अपेक्षित आहे. या फोटोमध्ये कान, नाक, डोळे, तोंड हे सर्व नीट दिसणे अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही फोटो अपलोड कराल तेव्हा फेस रिकॉग्निशन होते. डमी, ब्लर, अस्पष्ट फोटोमुळे फोटो अपलोड होत नाही. यामुळे तुमचा फोटो सिस्टीम स्वीकारताना फोटो स्पष्ट आहे की नाही ते तपासते. सर्व बाबी ठीक असतील तरच फोटो अपलोड होतो व प्रोफाईल कंप्लीट होते. त्यानंतरच आपण पुढील प्रवेश घेऊ शकता. तसेच काही विद्यार्थ्यांना प्रवेश करताना आपल्या ठराविक व शिक्षणक्रम पात्रतेनुसार शैक्षणिक आणि वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे देखील स्पष्ट असावीत, जेणेकरून त्यावरील मजकूर हा पात्रता तपासणीच्या वेळेस विद्यापीठातील पात्रता समितीला स्पष्ट दिसेल व तुमची पात्रता तपासून प्रवेश पुढील टप्प्यात जाईल. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 6. सूचना क्रमांक 6 मध्ये ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होमपेजवरील प्रेझेंटेशन लिंकमध्ये युजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये स्टुडंट ऑनलाईन ॲडमिशनमध्ये दिलेला डेमो व माहिती मार्गदर्शनानुसार आपण प्रवेश अर्ज भरावा. ह्या सूचनेनुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक डेमो व माहिती मार्गदर्शन प्रवेश अर्ज कसा भरावा याचा डेमो प्रोसेस दिलेली आहे. या डेमोतील प्रक्रियेनुसार तुम्हाला प्रवेश अर्ज भरताना मदत होणार आहे. ह्या प्रेझेंटेशनमध्ये विद्यापीठाने तुम्हाला प्रत्येक स्टेपवर काय माहिती भरणे अपेक्षित आहे, तसेच प्रवेश अर्ज कसा भरावा आणि प्रवेश अर्ज भरताना कोणती कोणती माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे हे प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे विद्यापीठाने सूचनापत्रांमध्ये सूचना क्रमांक 6 मध्ये ह्या डेमो अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा समावेश केलेला आहे. याचा उपयोग तुम्हाला म्हणजेच प्रत्येक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी हे प्रेझेंटेशन एकदा नक्की नजरेखालून टाकावे, म्हणजेच तुम्हाला प्रवेश प्रक्रियेबाबत एक अंदाज येईल व तुम्ही प्रवेश अर्ज भरताना तयारीत असाल. विद्यापीठाने एक स्टेप बाय स्टेप मार्गदर्शिका दिली आहे. फॉर्म भरताना कोणता बटन दाबायचे, माहिती कुठे भरायची हे त्यात चित्रांसह स्पष्ट केले आहे. नवीन विद्यार्थ्यांनी हे नक्की पाहावे. आता आपण पुढील सूचना पाहणार आहोत. पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 7. सूचना क्रमांक 7 मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश करताना प्रथम त्यांचा ID आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व तपशिलांसह ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. विद्यार्थ्यास प्रथमतः OTP मिळतो. सदरचा OTP नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलवर येतो. त्यानुसार पुढील माहिती भरून प्रवेश करता येईल. विद्यार्थ्यांनी या सूचनेनुसार लक्षात घेणे अपेक्षित आहे की प्रवेश अर्ज भरताना सुरुवातीला तुम्हाला ठराविक वैयक्तिक माहिती देणे अपेक्षित आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये ही माहिती म्हणजे तुमचे नाव, जेंडर, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, ईमेल ID ही आहे. ही माहिती दिल्यानंतर विद्यापीठ पोर्टलवर तुमचे लॉगिन तयार होणार आहे. हे लॉगिन म्हणजेच तुमचा लॉगिन ID आणि त्यानंतर तुम्ही पासवर्ड सेट करता. ही सर्व प्रोसेस करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा योग्य देणे अपेक्षित आहे. कारण की याच दोन्हीवर तुम्हाला विद्यापीठाकडून OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड प्राप्त होणार आहे. वन टाइम पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तो वापरून तुमच्या आवडीचा, सोपा, लक्षात राहणारा आणि सोयीचा पासवर्ड सेट करायचा आहे. हा पासवर्ड तसेच मेलवर आलेला युजर ID वापरून तुम्हाला तुमचं लॉग इन करून पुढील अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. सर्व प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID वापरणे बंधनकारक आहे. भविष्यातील सर्व सूचना, हॉल तिकीट आणि निकाल याबद्दलचे मेसेज याच मोबाईल नंबरवर येतील. त्यामुळे सायबर कॅफेवाल्याचा आई, बाबा किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर न देता स्वतःचाच नंबर द्या. आपला मोबाईल नंबर व ईमेल ID नमूद करताना आपण बरोबर नंबर व ID नमूद केला आहे याची खात्री करावी. विद्यापीठाचे पुढील सर्व कम्युनिकेशन ह्याच मोबाईल नंबर व ईमेल ID वर होणार आहेत.
त्यामुळे काळजीपूर्वक व आधी सांगितल्यानुसार तुमचाच मोबाईल नंबर व ईमेल आयडी रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना नमूद करावा. पुढील सूचना क्रमांक 8 अत्यंत महत्त्वाचा आहे. ते व त्यात काय आहे हे पाहण्याआधी जर आपण आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. तसेच सदरचा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी काय तयारी करावयाची आहे याबाबत मार्गदर्शन मिळेल. तुमचा एक शेअर गरजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात, मार्गदर्शनाची दिशा, एक रोड मॅप देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याची संधी द्यावी. आता पुढील सूचना क्रमांक 8 पाहू. पुढील सूचना क्रमांक 8 म्हणजे जे विद्यार्थी विद्यापीठाचे पूर्वीचे म्हणजे जानेवारी 2025 सत्राचे विद्यार्थी आहेत व ज्यांना 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळालेला आहे, आता लॉग इन करताना त्यांचा युजर आयडी हा त्यांचा कायम नोंदणी क्रमांक PRN असेल व पासवर्ड हा मागील वर्षी सेट केल्यानुसार व वापरल्यानुसार असेल. पण जर पासवर्ड आठवत नसेल तर विद्यार्थी फॉरगेट username/password या लिंकवर क्लिक करून तिथे विचारलेल्या प्रश्नांची योग्य माहिती भरून तुम्हाला म्हणजेच विद्यार्थ्यास नवीन पासवर्ड सेट करून मिळू शकतो. तुमचा मोबाईल नंबर आणि पूर्वी प्रवेश घेताना नोंदविलेला मोबाईल नंबर वेगळा असेल तर नवीन पासवर्ड मिळाल्यानंतरच पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. म्हणजेच ही सूचना रजिस्टर विद्यार्थ्यांसाठी आहे. रजिस्टर विद्यार्थी म्हणजेच विद्यापीठाचे 16 अंकी PRN प्राप्त विद्यार्थी, विद्यापीठाचे जुने विद्यार्थी. मागील जानेवारी 2025 सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते आणि अशा विद्यार्थ्यांना कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच PRN प्राप्त झालेले आहे असे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी आपला PRN वापरून लॉग इन करायचे आहे. पासवर्ड हा मागील सत्रात आपण जो सेट केला होता तोच वापरायचा आहे. जर तो पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगेट पासवर्ड या लिंकला क्लिक करून नवीन पासवर्ड सेट करून घ्यावा आणि नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. आता पुढील सूचना क्रमांक 9 पाहू. सूचना क्रमांक 9 मध्ये विद्यापीठाने नमूद केले आहे की ऑनलाईन प्रवेश अर्ज करतेवेळी प्रवेशाकरता विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांनी अचूक माहिती भरावी. प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी इत्यादीवरील मुद्दा क्रमांक 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून काळजीपूर्वक पात्रते संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्धवट, अपूर्ण, चुकीची अथवा अस्पष्ट ब्लर असलेली अशी कागदपत्रे टाकू नयेत, अपलोड करू नयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता तपासताना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. म्हणून अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट व योग्य असावीत. ऑनलाईन प्रवेश करतेवेळी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी माहिती काळजीपूर्वक भरून विद्यार्थ्यांनी अचूक माहिती भरावी. प्रवेश प्रक्रियेची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी इत्यादीवरील मुद्दा क्र. 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून त्यावर काळजीपूर्वक पात्रते संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्धवट, अपूर्ण, चुकीची, अस्पष्ट, अपलोड, ब्लर असलेली अशी कागदपत्रे टाकू नयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता तपासताना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. आता आपण पुढील सूचना लक्षात घेऊ. पुढील सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. ही सूचना म्हणजे सूचना क्रमांक 10. यात विद्यार्थ्यांना फी पेमेंट बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले आहे व फी पेमेंट करताना काय खबरदारी घ्यावी आणि कुठे पेमेंट करावे हे सांगितले आहे. विद्यापीठाने नमूद केल्याप्रमाणे आपण प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यास केंद्र हिस्सा हा एकाच वेळी भरायचा असल्यामुळे शुल्क भरण्याबाबतच्या सूचनेनुसार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून सदरचे पेमेंट गेटवे वापरूनच डेबिट, क्रेडिट कार्ड व नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल. दिलेल्या लिंक व्यतिरिक्त इतर कुठल्याही लिंकवर भरलेले शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. प्रवेश अर्जात भरतेवेळी येणाऱ्या प्रोसेसमध्येच तुम्हाला तुमचे फी पेमेंट करायचे आहे. आता पुढील सूचना क्रमांक 11 बाबतीत माहिती घेऊ. प्रवेशाबाबतचा मेल बाय SMS आपल्या मेल ID बाय मोबाईलवर पाठविण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपणास दिलेल्या ईमेल पर SMS वर कायम लक्ष ठेवणे व ते जतन करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रवेश प्रक्रिया चालू असताना व झाल्यावर देखील तुम्ही नमूद केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल ID वर विद्यापीठामार्फत OTP किंवा इतर माहिती पाठविण्यात येते. वेळोवेळी तुम्ही SMS व मेल तपासणे आवश्यक आहे. सध्या आपण येणाऱ्या SMS कडे लक्ष देत नाही, पण ते तुमच्या पुढील शैक्षणिक प्रवासात घातक ठरू शकते. कारण विद्यापीठाने जर तुमच्या प्रवेशाबाबत सूचना, पात्रतेसाठी आवश्यक नियम, कागदपत्रे मागणी व इतर कामांसाठी सूचना जर SMS द्वारे पाठविली आणि तुमचे लक्ष नसेल व मुदत संपली तर पुढील प्रोसेस थांबेल व तुमचा प्रवेश अडचणीत येईल. म्हणून प्रवेश प्रक्रिया चालू असताना व झाल्यावर देखील तुम्ही नमूद केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल ID वर लक्ष ठेवा व YCMOU मार्फत काही संदेश प्राप्त झाले आहेत का
ते तपासत राहा. आता सूचना क्रमांक 12 बाबतीत माहिती घेऊ. यात विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अर्ज पूर्ण झाला असल्यास विद्यार्थी आपल्या युजर आयडी व पासवर्ड वापरून प्रवेशाचे स्टेटस पाहू शकतात. विद्यार्थ्याचा आपला अर्ज या लॉगिन मधून अप्रूव्ह, रिजेक्ट आणि पात्र असल्यास अप्रूव्ड असा शेरा दिसेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ते सतत बघणे किंवा तपासणी करणे ही जबाबदारी विद्यार्थ्याची राहील. या माहितीसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे मेल, मेसेज किंवा पत्रव्यवहार कोणत्याही स्तरावर केले जात नाही. प्रवेश चुकीचा किंवा अपात्र असल्यास विद्यापीठ नियमानुसार भरलेले शुल्क परतावा मिळणार नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुमची काही निष्काळजीपणा असेल किंवा प्रवेश चुकीचा किंवा अपात्र असेल तर तुम्ही भरलेली फी परत मिळणार नाही. म्हणून पात्रता, प्रवेश प्रोसेस व त्यानंतरच्या सर्व प्रोसेसवर लक्ष असू द्या. मला कोणी सांगितले नाही, मला माहिती नव्हते, मला स्टेटस कळला नाही, सायबर कॅफेमध्ये अर्ज दिला होता त्यांच्याकडून चुकले, ही कारणे देऊनही त्रास व नुकसान होईल. त्यापेक्षा आधीच थोडे लक्ष देऊन सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुमचा प्रवेश पूर्ण झाला हे निश्चित करून घ्या. आता सूचना क्रमांक 13 बाबत माहिती घेऊ. सूचना क्रमांक 13 मध्ये प्रोफाईल बद्दल माहिती देण्यात आली आहे. शक्यतो माहिती नीट व तपासून बरोबरच नमूद करा, कारण या सूचनेनुसार बदल करू नये असे सुचविले आहे. विद्यापीठ सांगते, वजा ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती ही यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यास बदलता येणार नाही. विद्यार्थ्यास विद्यापीठतर्फे विविध प्रकारचे SMS पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल क्रमांक एकच ठेवावा, वारंवार त्यात बदल करू नये. चला आता पुढील सूचना काय म्हणते ते पाहू. पुढील सूचना क्रमांक 14 पाहू. सूचना क्रमांक 14 नुसार आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यास केंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. म्हणजेच मी पहिले सांगितले त्यानुसार तुमचा प्रवेश कायम होण्यासाठी तुम्ही ऍडमिशन फॉर्मची प्रिंट ही तुम्ही निवडलेल्या अभ्यास केंद्रावर जमा करा. त्यांच्याकडून तुमच्या पुढील अभ्यासासाठी पुस्तके घ्या. तसेच अभ्यास केंद्रावर तुमच्या नावाची नोंद झाली की नाही ते पण तपासा. अभ्यास केंद्रावरील सर किंवा केंद्र संयोजक यांच्या संपर्कात राहा, ते नक्कीच पुढील मदत व मार्गदर्शन करतील. पुढील सूचना ही शिष्यवृत्तीबाबत आहे. सूचना क्रमांक 15 मध्ये विद्यापीठाने शिष्यवृत्तीबाबत सूचना दिली आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. या सूचनेत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबतचे स्वतंत्रपणे सूचनापत्र ycmou.digitaluniversity.ac ची लिंक या संकेतस्थळावर ऍडमिशन या टॅबवर उपलब्ध आहे. शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी नियमावली वजा शैक्षणिक सत्र जानेवारी या ठिकाणी दिलेली असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करूनच आपल्या ऑनलाईन प्रवेशाची आणि शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाची समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून कार्यवाही वेळेत पूर्ण करावयाची आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेणार आहेत त्यांनी ह्या टॅबवरील सूचनांचे पालन करून वेळेत आपले प्रवेश व समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरील सर्व प्रोसेस पूर्ण करायची आहे. म्हणजे नंतर प्रवेशास काही अडचण येणार नाही आणि तुमचे लक्ष फक्त तुमच्या अभ्यासाकडे व परीक्षेकडे फोकस होईल. आता सूचना क्रमांक 16 समजून घेऊ. विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार दृष्टिबाधित, व्हिज्युअल इम्पेर्ड, बंदी बांधव आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादींना प्रवेश शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. दृष्टिबाधित, व्हिज्युअल इम्पेर्ड, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादी अर्जदारांनी पूर्णपणे भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि बंदी बांधवांचे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज निवड केलेल्या अभ्यास केंद्रावर संबंधित कागदपत्रांसह विद्यापीठाने दिलेल्या विहित मुदतीपूर्वी जमा करणे बंधनकारक असेल. अभ्यास केंद्रामार्फत सदरचे प्रवेश अर्ज तात्काळ विद्यापीठाकडे पाठविण्यात यावेत. विद्यापीठ पातळीवर सदरचे प्रवेश कायम करण्यात येतील. आता सूचना क्रमांक 17 समजून घेऊ. ही सूचना म्हणजे तुमची मदत करणारी आहे. जर चुकून प्रवेशावेळी काही राहिले किंवा चुकले तर त्यावर काय उपाय आणि पुढे काय वजा घाबरू नका, विद्यापीठाने त्याची पण सोय केली आहे. सूचना क्रमांक 17 काय सांगतो? वजा प्रवेशासंबंधित काही अडचणी आल्यास आपल्या नोंदणीकृत अभ्यास केंद्राशी किंवा विद्यापीठाच्या संबंधित विभागीय नोंदणी @ycmou.digitaluniversity.ac ची लिंक ह्या मेलवर आपली अडचण कळवू शकता. तुम्हाला हा मेल ID स्क्रीनवर पण दिसत असेल, तो नोंद करून घ्या. पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रवेशात काही अडचण आली किंवा भविष्यात पण काही गरज वाटली तर तुम्ही विद्यापीठाच्या अधिकृत मेल ID वर संपर्क करून माहिती मिळवू शकता. तसेच प्रवेशावेळी काही तांत्रिक अडचण, काही बाबींबाबत चौकशी किंवा इतर बाबत माहिती अपेक्षित असल्यास या मेल ID वर तुम्ही संपर्क करू शकता. आता पुढील सूचना क्रमांक 18 पाहू. सूचना क्रमांक 18 सांगते, वजा विद्यार्थ्यांचे ओळखपत्र ऑनलाईन तयार केले जाईल. अभ्यास केंद्र पण विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता. पुढील सूचना क्रमांक 19 पाहू.
या सूचनेत विद्यापीठाने विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी निश्चित करून दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका प्रतिष्ठित विद्यापीठात उच्च शिक्षण मिळविण्यासाठी प्रवेश घेत आहात. तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज हा बरोबर आहे की नाही त्याची शहानिशा करणे. वरील काही मुद्द्यांत मी सांगितलेच आहे. आपण एक जबाबदार विद्यार्थी म्हणून आपला अर्ज तपासला पाहिजे आणि स्वतः भरला पाहिजे. काही अडचण आली तर विद्यापीठात संपर्क करून अडचण दूर करावी. प्रेझेंटेशन मार्गदर्शिका विद्यापीठ पोर्टलवर उपलब्ध आहे, ते तपासून कार्यवाही करावी. सूचना पण तेच सांगते, वजा विद्यार्थ्याने स्वतःचा प्रवेश अर्ज स्वतः भरावा. मित्र, नातेवाईक, सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये. चुकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यास केंद्र, विभागीय केंद्राकडून अथवा विद्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असेल. पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 20. यात प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, अटी व शर्ती तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि जानेवारी 2026 या तुकडीच्या माहिती पुस्तिकेतील नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधनकारक असेल. पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 21. यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना आता मुक्त विद्यापीठातून एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमांस प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपणास एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच या पत्रकात प्रवर्ग, नवीन प्रवेशाकरिता कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणती कागदपत्रे अपेक्षित आहेत व काय गरजेचं आहे याचा एक टेबल पण दिला आहे. तो पण तपासून तुमच्या प्रवर्गानुसार प्रवेश पूर्ण करा. पुढील प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा. जर आपण आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. तसेच सदरचा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी काय तयारी करावयाची आहे याबाबत मार्गदर्शन मिळेल. तुमचा एक शेअर गरजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात, मार्गदर्शनाची दिशा, एक रोड मॅप देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याची संधी द्यावी. आता तुमच्याकडे पूर्ण माहिती आहे. घाई न करता फॉर्म भरा. काही अडले तर एकदा व्हिडिओ पुन्हा पहा. तुमच्या भविष्यासाठी आजच एक पाऊल उचला आणि प्रवेशासाठी श्री गणेशा करा. पुन्हा एकदा पुढील प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.